राष्ट्रवादीने केली युती सरकार विरुद्ध प्रतिकात्मक दहीहंडी। महायुतीच्या काळ्यात काळे फुगे लावून कारनामाची दहीहंडी, राष्ट्रवादीचा अनोखा उपक्रम। जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात युती सरकार विरोधात प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो। आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिकात्मक दहीहंडीचं या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे। आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत। या राज्यातले तरुण दररोजच्या दररोज बेरोजगार होत चाललाय। या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान रचलं जात आहे। या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय। या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत। भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करताय। हे सर्व काळे कारनामे जे भाजपचे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय।